नमस्कार. ई मास्टरी अकॅडमीच्या परिवारात आपलं सर्वांचं स्वागत आहे. ई मास्टरी अकॅडमी आयुष्यात आयुष्यात जीवनात मानवाच्या जीवनामध्ये अधिकात अधिक आनंद समृद्धी कशा प्रकारे आणण्याचा प्रयत्न करते. यामध्ये विद्यार्थी आहे, समाज आहे, हा आनंदी समृद्ध संपन्न होण्यासाठी जे लागणारे शिक्षण आहे त्या शिक्षणासाठी काम करू पाहणारे ई मास्टरी अकॅडमी ही आहे. मित्रांनो, आज आपण 12वी नंतर पुढे काय या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. यावर आपण पाहतो आयुष्यामध्ये असे खूप सारे प्रसंग असतात, अशा अनेक घटना असतात. अशा जीवनामध्ये अशा प्रकारचे अनेक प्रसंग आणि घटना जेव्हा आपण निर्माण होतात तेव्हा त्यावेळेस आपल्याला निर्णय घ्यावा लागतो. हा निर्णय असतो आयुष्यामध्ये बदल देणारा. अशा अनेक बदल आपण अशा अनेक आयुष्यामध्ये अशा असणारे ज्या घटक आहेत, असे जे बदल आहेत, हे बदल आपण वारंवार आपल्याला आयुष्यामध्ये घ्यावे लागत असतात. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे करिअरचा. खरं पाहिलं तर करिअर काय, तर करिअर आपण 10वी आपण कॉलेजमध्ये शिकत असतो. शिकत असताना आपण 10वी 12वी ग्रॅज्युएशन आपण वेगवेगळ्या स्ट्रीम मध्ये जाऊन काम करत असतो. करिअरचा उद्देश जर आपण पाहिला तर आपण कुठेतरी नोकरी, कुठला तरी व्यवसाय, अशा विविध प्रकारच्या गोष्टीमध्ये आपण करिअरचा विचार करत असतो. पण मानवी जीवन जर आपण पाहिलं तर खरं जर पाहिलं तर अनादी काळापासून जे करिअरची जी बाब जर आपण समजून घ्यायला लागलो तर आपल्याला खूप अविस्मरणीय आणि आश्चर्यकारक अशा सुद्धा काही घटना दिसून येतात. उदाहरणार्थ, जवळपास मानवजीने अनादी काळामध्ये आधी भागातून येत येत जसा तो शेती संस्कृतीमध्ये रुजला, शेती संस्कृतीमध्ये भिडला, शेती संस्कृतीमध्ये विविध प्रकारचे काम हळूहळू विकसित होत गेले. त्यानंतर औद्योगिक क्रांती आली. औद्योगिक क्रांतीमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या उत्पादन आणि सेवाचा वाढ विस्तार होऊ लागला. त्या दृष्टीने उद्योग, व्यवसाय आणि करिअरच्या जागा सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात बदलताना दिसल्या. आज 21व्या शतकाच्या आपण जेव्हा आलेले आहोत, जीवनामध्ये मानवाला प्रत्येक अशी वेगवेगळ्या प्रकारचं व्यक्तिमत्व असलेला मानव जो आहे, समाज आहे, देश आहे, ते प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या, प्रत्येकाचे स्वभाव वेगळे आहेत आणि त्याप्रमाणे आयुष्यामध्ये, जीवनामध्ये, जगामध्ये विविध प्रकारचे करिअर आहेत. करिअरचा जेव्हा आपण विचार करतो, करिअर खूप प्रकारचे आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या करिअरमध्ये आपल्याला आज माहिती घ्यायची की करिअर म्हणजे काय. करिअर म्हणजे काय जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपण की करिअर म्हणजे विविध प्रकारची नोकरी आहे, व्यवसाय आहे, एखाद्या व्यक्तीच्या जीवनात मुख्य कालावधीसाठी केलेलं काम जे आहे, तो जो काम आहे त्यासाठी प्रशिक्षण, प्रगती, पदोन्नतीसाठीची संधी आहे. करिअर एका बाजूने पाहिलं तर आपण एखादी घटना घेऊ, एखादी वस्तू घेऊ, एखादं पद घेऊ, पोस्ट घेऊ, ज्या ठिकाणी मी त्या ठिकाणी राहून माझं उदरनिर्माण, माझं जीवनमान समृद्ध करेल, संपन्न करेल आणि त्या ते करत असताना मी माझं जी आजची पोझिशन आहे त्याच्यापेक्षा अधिक वरच्या पोझिशनला कशा प्रकारे जाऊ शकेल, अशा प्रकारचा विचार आपण करिअर मध्ये आपण घेऊ. मित्रांनो, करिअर म्हणजे आपल्या शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक, राजकीय आणि आध्यात्मिक प्रयत्नांना निर्देशित करणारे आणि आपलं वैशिष्ट्यपूर्ण व्यक्तिमत्व जे आहे त्याला मूलभूत जीवन आणि मूल्य प्रतिबिंबित करणारे एकूण निर्णय म्हणजे करिअर. तुम्ही जेव्हा एखादी गोष्ट ठरवता, ती गोष्ट ठरवल्यानंतर मला हे करायचं, उदाहरणार्थ मला शिक्षक व्हायचं, मला डॉक्टर व्हायचं, मला इंजिनियर व्हायचं, मला पायलट व्हायचं, याचा अर्थ हा होतो की तुम्ही तो निर्णय घेता, तुम्ही ते ठरवता आणि हे ठरवणं आणि त्यासाठीचा प्रयत्न करणं हा करिअरचा महत्वाचा भाग आपण. मित्रो, करिअर आपल्याला आयुष्यामध्ये असे प्रसंग येतात, जसे की आपला सर्वात जास्त प्रश्न मुलांच्या पेक्षा पालकांना सर्वात जास्त प्रश्न आहे की 10वी व्हायला आली की आज तर आपण असं पाहतोय की मुलं लहान जन्माला आल्यापासून की चांगली शाळा, चांगला कोर्स, यासोबत पालकांचं आयुष्य मुलांच्या शिक्षणासोबत आणि मुलांच्या करिअर सोबत धडक धडक पुढे आलेले दिसतं. आणि आई वडिलांची सर्वात मोठी चिंता आणि मुलांची सुद्धा चिंता हीच आहे की माझ्या मुलाचं पुढे काय होईल, माझं करिअरचं पुढे काय होईल. आणि हेच महत्वाचं आहे की करिअरचा निर्णय घेण्याच्या पूर्वी, करिअर एखादं ठरवण्यापूर्वी आपण काय काय केलं पाहिजे, त्याचसोबत करिअर कशा स्वरूपाचे असू शकतात हे आपल्याला माहित जर असलं
तर आपण त्यावर एखादा निर्णय घेऊ शकतो. आणि निर्णय घेण्यापूर्वी तुम्हाला नेमकी वस्तुस्थिती काय आहे, करिअर कशा प्रकारचे असतात, किती प्रकारचे असतात, ही माहिती आपल्याला असणं महत्वाचं आहे. आणि आज आपण त्यातला एक छोटासा महत्वाचा भाग आपण यामध्ये आज घेऊया. आपल्याला त्यापूर्वी करिअर जे करायचं आहे, करिअर करण्यापूर्वी आपल्याला नेमकं काय केलं पाहिजे, करिअर करण्यापूर्वी आपल्याला काय दक्षता घेतली पाहिजे, किंवा करिअर करायचं म्हटल्यानंतर माझ्या मुलाने काय केलं पाहिजे, किंवा माझ्या मुलाने मी काय केलं पाहिजे, हे जेव्हा विषय येतो तेव्हा हा खूप महत्वाचे घटक आहे की आपण या घटकाच्या अनुषंगाने आपण करिअर निवडताना आपण काय काय बघितलं पाहिजे, हा भाग आपण पाहूया. मित्रो, करिअर निवडताना स्ट्रेंथ खूप महत्वाची. तुमच्या विद्यार्थ्यांची स्ट्रेंथ काय, शक्तीस्थळ काय, ताकद काय, तुमचा मुलगा, आपला विद्यार्थी सर्व कोणत्या अशा क्षेत्रात जो आहे त्या क्षेत्रामध्ये सर्वात स्ट्रेंथ आहे, ताकद आहे, क्षमता आहे, त्या क्षेत्रात तो करू शकेल अशा प्रकारे आपल्याला बघून घेणे खूप गरजेचं. त्यासाठी त्यांच्याशी बोला की विद्यार्थी, मुलगा यांना त्यांच्याशी चर्चा करा. जोपर्यंत आपण विद्यार्थी आणि मानव जमात, मानव समूह, विद्यार्थी आपण जर पाहिलो तर आपण त्यांच्याशी बोलल्याशिवाय, चर्चा केल्याशिवाय आपण त्यांच्याशी निर्णय घेणं योग्य होणार नाही. म्हणून त्यांच्याशी आपण चर्चा केली पाहिजे, वारंवार चर्चा केली पाहिजे. आणि चर्चा केल्यानंतर काही मुलं कमी बोलतात, अंतर्मुखी असतात, काही बहिर्मुखी असतात, काही मुलांना स्वतःचा निर्णय समजतो, काही जणांना समजत नाही. तर अशा वेळेस पालकांनी विद्यार्थ्यांना, त्यांच्या मुलांना आपण जास्तीत जास्त बोललं पाहिजे, त्यांच्याशी चर्चा केली पाहिजे. आणि चर्चा करून त्यांच्याशी की आपल्याला कुठल्या विषयामध्ये त्याला गती आहे, त्याच्यामध्ये रुची आहे, असं कुठलं क्षेत्र आहे जे त्याला त्याच्या शक्तीस्थळ, स्थानस्थळ याचा विचार करून तो कुठल्या ठिकाणी काम करू शकेल याचा विचार तुम्हाला त्यांच्याशी चर्चा केल्याशिवाय कळणार नाही. त्याचसोबत आपण की विद्यार्थ्यांना, मुलांना आपल्याला करिअरचे प्रकार काय काय आहे, करिअर लिस्टिंग जसं आपण म्हणतो की आपल्या मुलांना आपल्या आसपासच्या भागामध्ये आपण नेहमी पाहतो. एखादा मुलगा ग्रामीण भागात आहे, एखादा मुलगा सर्वसाधारण कुटुंबामध्ये आहे, तर आपण मोठ्या शहरात जरी असलं तरी मोठ्या शहरामध्ये सुद्धा अशा अडचणी खूप आहेत किंवा मुलांपर्यंत एक्सपोजरच नाहीये. आपल्याकडे आपण वारंवार पाहतो तर आपल्याला सगळीकडे जर सार्वत्रिक चर्चा जर झाली तर सर्वात जास्त मुलांना डॉक्टर व्हायला आवडतं, त्यानंतर इंजिनियर व्हायला आवडतं, आयटी प्रोफेशनल होऊन किती फॉरेन मध्ये जायला आवडतं, त्याचसोबत किती कुणाला गव्हर्नमेंटचा अधिकारी व्हावं असं वाटतं. तर हे एवढंच नाहीये, गव्हर्नमेंट म्हणजे समाज जीवन आणि मानवी जीवन एवढं गुंतागुंतीचं आणि व्यापक होत गेलेलं आहे. या जगामध्ये लाखो प्रकारचे जॉब्स आहेत. तुम्हाला जर कल्पना जर एखाद्याला की नाही गाणं ऐकून की नाही एखादं चांगलं गाणं म्हणतो तर तो गाणं ऐकण्यासाठी सुद्धा पे करणारे लोक आहेत. त्याचसोबत विविध प्रकारचे छंद आहेत, त्या छंदाच्या माध्यमातून सुद्धा आपलं करिअर घडवणारी सुद्धा मुलं आपण पाहतोय. तर आपल्याला सर्वात प्रथम विविध प्रकारचे जे करिअर आहे ते करिअर काय काय असू शकतात याची माहिती विद्यार्थ्यांना लहानपणापासून, आणि 8वी-9वी पासून त्या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे जे अशा छोट्या छोट्या घटना असतात, जसं की नाही वेगवेगळ्या प्रकारच्या जीवनामध्ये की नाही डॉक्टर्स असतील, इंजिनियर्स असतील, आर्किटेक्ट असतील, डाटा सायंटिस्ट असतील, फार्मसिस्ट असतील, अशा विविध क्षेत्रामध्ये आपल्या मुलांचं एक्सपोजर वाढवलं पाहिजे, मुलांना माहिती दिली पाहिजे, जेणेकरून करिअर काय काय असू शकतं हे विद्यार्थी 8वी पासून जसं जसं पुढे येत जाईल तसं तसं त्याची जी रुची आहे, त्याचा जो इंटरेस्ट आहे तो तसं तसं डेव्हलप होत जाईल. आणि डेव्हलप झाल्यानंतर हळूहळू तो स्वतःचा निर्णय घ्यायला शिकेल. त्यासाठी आपल्याला त्याची शक्ती ओळखा, त्यांच्याशी चर्चा करा आणि काय काय प्रकारचे करिअरची जागा असू शकतात हे त्यांच्याशी दाखवा, समजून सांगा किंवा त्यांना तशा प्रकारचं एक्सपोजर. सोबत आपण जर पाहतो ही गोष्ट दिलेली आहे, आपल्या मुलात देशाचं पॅशन, अनेक मुलं खेळतात, अनेक मुलं की नाही वेगवेगळ्या मुलं आपण जर पाहतो ते सचिन तेंडुलकर जर पाहिलं तर लहानपणापासून त्यांना खेळामध्ये रुची होती, ते त्यांचं पॅशन होतं. त्याचसोबत विविध प्रकारचं पॅशन असलेली मुलं खूप आहेत. तर आपण आपल्या मुलांकडे आपण जेव्हा लहानपणापासून पाहतो
तर त्याला असलं कुठलं पॅशन आहे, कुठली रुची आहे, कुठला इंटरेस्ट आहे. पॅशन म्हणजे एक वेडेपणा म्हटलं तर एका वेडेपणा म्हणणं योग्य होणार नाही, पण एक मॅडनेस असतं की जे की नाही एखादा व्यक्ती की नाही ज्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छितो, ते क्रिकेट असेल, संगीत असेल किंवा वेगवेगळ्या प्रकारची चित्रपट सृष्टी असेल किंवा कशाही प्रकारचं काम असेल, तर एक पॅशन जर आपल्या विद्यार्थ्यांमध्ये जर असेल, मुलामध्ये जर असेल, तर ती पॅशन ओळखा आणि ती पॅशन ओळखून मुलांना कशा प्रकारे त्या पॅशनला एक्सप्लोर कसं करता येईल, त्या पॅशनला त्यांची जी शक्ती आहे, त्यांचं जे ताकद आहे, त्यांच्यामध्ये जी आवड आहे, त्या आवडीला आपल्याला एक पालक म्हणून विद्यार्थ्यांना कशा प्रकारे त्यांना एक्सपोजर देता येईल, कशा प्रकारे त्यांना अधिकात अधिक माहिती देता येईल, कशा प्रकारे त्या प्रकारच्या सुविधा त्यांना वाढवता येईल, ज्याकडून तो आपला मुलगा तो जागतिक पातळीवर आपल्याला तो चांगल्या स्टेजला जाणं, चांगल्या स्थानावर पोहोचणं यासाठी प्रयत्न करायला त्यांना मदत करू शकेल. करिअर असो का आयुष्यातले कुठले महत्वाचे प्रसंग, करिअरसाठीचा निर्णय एका क्षणाचा नसतो आणि एका क्षणामध्ये जर आपण निर्णय जर घेत असतो तर आपलं स्वतःचं व्यक्तिमत्व आणि त्यासाठी लागणारं स्किल, कौशल्य हे जे आहे ते आपल्याला खूप विचार करावा लागतो. म्हणून व्यक्तिमत्व घडवण्यासाठी वेळ द्यावा लागतो, तेव्हा त्याचं करिअर ठरवायला मदत होऊ शकते. आणि हेच करिअर ठरवण्यासाठी व्यक्तिमत्व ठरवत असताना अशा अनेक बाबी आहेत, ज्या अनेक बाबी आपल्याला समजून घेणे खूप गरजेचं आहे. दुसरं आहे फोकस ऑन एक्सपिरियन्स. आपल्याला की वेगवेगळ्या प्रकारची आवड असलेली मुलं पाहतो. तर आवड जर आहे तर त्या आवड असलेल्या मुलांना हळूहळू आपल्याला त्याचं एक्सपिरियन्स कसा देता येईल हे पाहणं. उदाहरणार्थ आपण आजूबाजूला आपण अलीकडे मुलं पाहतो, त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंगचे काही मुलं खेळत खेळत की नाही त्यांचे वेगवेगळ्या प्रकारचे गेम्स तयार करतात. त्याचसोबत अलीकडे आपण पाहतो मोबाईलवर सुद्धा आपण की नाही आई वडील म्हणतात की खूप चिंता असते, पण अशी खूप काही मुलं पण आहेत जी मुलं आपल्याला निवड मोबाईलवर गेमच खेळत नाही, तर मोबाईलवर सुद्धा काही चांगल्या प्रकारच्या ऍक्टिव्हिटीज कशा होऊ शकतात, नॉलेज कशा प्रकारे गेन केलं जाऊ शकतं, हे सुद्धा आपण त्याच्यामध्ये पाहू शकतो. तर मित्रो, आपण विद्यार्थ्यांना तशा प्रकारचा जो एक्सपिरियन्स आहे तो एक्सपिरियन्स आपल्याला देता येणं खूप गरजेचं आहे. आणि ते एक्सपिरियन्स देत असताना आजूबाजूला आपल्या विद्यार्थ्याची जी आवड आहे त्या आवडीसाठी अनुकूल असलेलं जे वातावरण आहे ते वातावरण त्याला अनुभव देऊन तशा प्रकारच्या नेटवर्किंग मध्ये आपण त्याला घेऊन जातात. म्हणजे विद्यार्थ्याला व्यक्तिमत्व एका दिवसात घडत नसतं, व्यक्तिमत्वासाठी कालावधी लागतो. आपण नेहमी पाहतो एखादं झाड जर लावायचं झालं तर त्या झाडाला वाढण्याचा एक कालावधी लागतो, अगदी त्याच प्रकारे व्यक्तिमत्वाचा आहे. आणि व्यक्तिमत्व आणि करिअर हे दोन्ही खूप जवळचा संबंध आहे. आणि मित्र, म्हणून करिअर बाबत निर्णय करण्याच्या पूर्वी एक जागरूक आई वडील म्हणून आपण निर्णय घेण्यापूर्वी विद्यार्थ्याचं, आपल्या मुलांचं व्यक्तिमत्व आणि त्याचं करिअर हे तुम्हाला सोबत जोडावं लागेल. आपल्याला ही सोबत जर जोडता जर आलं आणि त्याची सुरुवात आपल्याला लहानपणापासूनच करावी लागेल. अगदी 10वीला गेल्यानंतर काय आणि 12वीला गेल्यानंतर काय अशा प्रकारे नाही होणार आपल्याला. तर त्यासाठी आपल्याला बीज जे लावलेलं आहे त्या बीजाला आपल्याला हळूहळू खत पाणी देणं आणि त्याला विकासासाठी वाढवण्यासाठी जे एक्सप्लोर करणं हे खूप गरजेचं आहे. त्याचसोबत त्याला सपोर्टिंग देणं. आपण अनेक पालक आपण पाहतो आपल्या मुलांना आपण कंट्रोल करायचा प्रयत्न करतो, नियंत्रणात आणायचा प्रयत्न करतो. ते तुला काय समजायला लागले, तू कुठं मोठा शहाणा झाला, आमच्या आवडल्याने आम्हाला हे सांगितलं होतं, हे अशा प्रकारची भूमिका आता आपल्याला सोडून द्यावी लागेल. एक पालक या नात्याने आपल्याला आपल्या मुलांचा मित्र होता आला तर पहा. जर आपण आपल्या पालकांचा, आपल्या मुलांचा जर आपण मित्र जर होऊ शकतो तर खुल्या दिलानं, खुल्या मनानं तो आपल्याला सगळ्या गोष्टी सांगेल. एक मित्रासारखं ट्रीट करा आणि त्याला सपोर्ट द्या, त्याला कंट्रोल मध्ये नका ठेवू. जर कंट्रोल मध्ये राहणारी जी मुलं आहेत त्यांचा व्यक्तिमत्वाचा विकास प्रॉपरली होत नाही. सायकॅट्रिस्ट संशोधकांनी याच्यावर बरंचसं काम केलेलं आहे. त्यामुळे आपल्याला विद्यार्थ्यांना सपोर्ट कसं देता येईल हे आपल्याला पाहिलं पाहिजे. आणि हे जे करिअर पूर्वीची दक्षता आहे ही दक्षता आपल्याला खूप महत्वाची आहे. तर ही दक्षता घेण्यासाठी आपण आपल्या मुलांना
त्याचं आयडेंटिफाय करा, त्याचा स्वभाव काय, त्याची आवड काय, त्याचे छंद काय, त्याचं कशात पॅशन आहे. त्याचसोबत आपण त्या विद्यार्थ्यांना आणि मुलांना वेगवेगळ्या प्रकारचं करिअर काय असू शकतं याची ओळख करून द्या. शक्यच असेल तर आपण सध्या आपण मॉलमध्ये जातो किंवा एखाद्या दुकानामध्ये जातो, हॉटेलमध्ये जातो, विविध प्रकारचं काम आपण तुम्ही घरातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांचा आपल्याला संपर्क होतो. का आपल्याला शक्य आहे का असे हळूहळू लहानपणापासूनच आपल्याला विविध क्षेत्रातल्या लोकांचा व्यवसाय जो आहे, जे काम आहे त्याबद्दलची माहिती आपल्याला देते. आणि मित्र, आता आपण जे कशा प्रकारचे करिअर आहे हे आपण त्यावर माहिती घेऊया. आता आपण सुरुवातीला जर पाहिलं तर आपण की प्राचीन काळापासून मानवाच्या रहिवासापासून मानव जेव्हा वस्ती करून, खेड करून, गाव करून जेव्हा राहायला लागला, त्याच्या आसपास पासून कृषीचा शोध लागलेला आहे. कृषी म्हणजे ऍग्रिकल्चर, शेती हा कालखंड आपला खूप मोठा आहे. जेव्हापासून आज आपण पाहतो 5 ते 6,000 वर्षापूर्वीपासूनचा इतिहास आपल्याला ज्ञात आहे. पण त्याच्या पूर्वी सुद्धा मानव होता. भाषेची उत्पत्ती, भाषेचा विकास, भाषेच्या विकासासोबत तंत्रज्ञानाच्या विकासातून विज्ञानाची क्रांती आणि विज्ञानाच्या क्रांतीतून आज आपण जग इतकं पुढे आलेलं पाहतो. पण ह्या कृषी क्षेत्रामध्ये, आधुनिक कृषी क्षेत्रामध्ये, ऍग्रिकल्चरमध्ये खूप मोठ्या प्रमाणावर ऑपॉर्च्युनिटी आहेत. आणि इव्हन भारतातील जे प्लॅनिंग कमिशन आहे त्याचसोबत वेगवेगळ्या प्रकारचे एक्सपर्ट जे आहेत त्यांच्या दृष्टीने देशाचं किंवा जागतिक पातळीवर कृषी क्षेत्र एक असं मोठं जगातलं अजून एक मोठं रोजगार मिळवून देणारं क्षेत्र राहणार आहे अजूनही. त्यामुळे ऍग्रिकल्चर जे आहे, ऍग्रिकल्चर आहे, फूड आहे, नॅचरल रिसोर्सेस, हे जे निसर्गानं जी जागा दिलेली आहे, साधन संपत्ती आहे, अन्न आहे, या क्षेत्रामध्ये भविष्यामध्ये खूप मोठी जागा. आज जगामध्ये 750 कोटी लोकसंख्या आहे. भारतामध्ये जवळपास 129 कोटी एवढी लोकसंख्या आहे. एवढ्या मोठ्या जगाला, लोकसंख्येला, देशातील लोकसंख्येला आपल्याला अन्न, वस्त्र, निवारा, त्याचसोबत उदरनिर्वाह साठी एवढ्या मोठ्या रोजगाराची गरज आहे. ती गरज अजूनही कृषी, अन्न व नॅचरल रिसोर्सेसच्या क्षेत्रामध्ये खूप मोठे भविष्यामध्ये जॉब राहणार आहे. त्यामुळे आपण या गोष्टीचा विचार नेहमीच केला पाहिजे की भविष्यात काय संधी असणार आहे आणि ती संधी आपल्याला कशा प्रकारे उपलब्ध होऊ शकेल. आज वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये भरपूर मोठे सॅच्युरेशन पण आलेलं आहे. तर हे सॅच्युरेशन आपल्याला आताच ओळखता आलं पाहिजे. काळाच्या ओघामध्ये भविष्यातल्या अशा कोणत्या संधी आहेत ज्या क्षेत्रामध्ये अधिक रोजगार आणि आपली करिअरची जी जागा आहे ती कशी करता येईल. उदाहरणार्थ आपण जर फूड सायन्स आहे त्यात कन्झर्वेशन सायंटिस्ट अँड फॉरेस्टर आहे, लॉगिंग इक्विपमेंट ऑपरेटर्स आहेत, सॉइल प्लांट सायंटिस्ट आहेत, नॅचरल सायन्स मॅनेजर्स आहेत. आज आपलं अन्न, औषध, नॅचरल रिसोर्सेस, कृषी या क्षेत्रामध्ये या सगळ्या तज्ञांची गरज आहे. आणि त्या सगळ्या तज्ञांसाठीच जग जे आहे 12वी नंतर खूप मोठ्या प्रमाणावर विकसित होत असतं हे आपल्याला इथं दिसून येते. त्यासोबत की नाही आपण आर्किटेक्चर अँड कन्स्ट्रक्शन एक विषय आहे आपला. मित्रो, जगातला पहिला मानव हा भटकच होता. भटकत मानवाचा समाज, इतिहास, तंत्रज्ञान, भाषा, त्यासोबत माणसाची सभ्यता, त्यासोबतची संस्कृती आणि हळूहळू मानव समृद्ध करून राहू लागला. तेव्हापासून मानव आणि बांधकाम, आर्किटेक्चरल वर्क आणि कन्स्ट्रक्शन हे अनादी काळापासून. आज 750 कोटी लोक आहेत जगामध्ये. या 750 कोटी लोकांना चांगल्या प्रकारचं बांधकाम, चांगल्या प्रकारचं आर्किटेक्चर वर्क आपल्याला निश्चितपणे की अजूनही त्याची संधी आहे, ऑपॉर्च्युनिटीज आहे. ज्या क्षेत्रात आपण जाऊ त्या क्षेत्रात सर्वोच्च असं काम पाहू. जसं की आपण पाहतो जगातले 7 सर्वात मोठे आश्चर्य जे म्हणतो त्यातले सर्वात मोठा भाग जर आपण दुसऱ्या बाजूने जर विचार केला तर ती सगळे आर्किटेक्चर वर्क ही जगात अद्भुतनीय आहे. म्हणून आपण हे आर्किटेक्चरल वर्क जे आहे हे आपण ते पाहतो. भविष्यामध्ये कन्स्ट्रक्शनचं जे आहे
इलेक्ट्रिशियन्स आहेत, सिव्हिल इंजिनियर्स आहेत, सर्वेअर आहेत. म्हणजे जगामध्ये अजूनही भारतासारख्या देशामध्ये 36% लोकांपर्यंतची गरज जी आहे अद्याप प्रॉपर अवस्थेमध्ये नाही. त्याचसोबत जगामध्ये भारताची जी अर्थव्यवस्था आहे प्रचंड मोठ्या प्रमाणात विकसित होताना दिसतीये. आज भारत इतक्या जीडीपीच्या बाबतीमध्ये जगाच्या पहिल्या 5 मध्ये रांगेमध्ये आलेला आहे. त्याचसोबत भारतातली प्रचंड मोठी लोकसंख्या, त्यातला मध्यम वर्ग, यासाठी लागणारं भविष्यातलं जे घर लागणारे जे आहेत, आर्किटेक्चरचं वर्क लागणार आहे, त्यासाठी लागणारं सिव्हिल कन्स्ट्रक्शन आणि इतर संबंधित जे कामं आहेत ती भविष्यात लागणारीच आहेत. त्यामुळं हे क्षेत्र सुद्धा आधुनिक काळामध्येच येणाऱ्या काळामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर चालणार आहे. तर त्याचा सुद्धा आपण करिअर म्हणून विचार करावा हे मला वाटतं. त्याचसोबत आहे मानवी जीवनाच्या मानव जेव्हा संस्कृती, सभ्यता आणि निवास करून राहू लागला तेव्हा त्याला वेळ मिळायला, आणि वेळ जसं जसं मिळत गेला त्याला विविध प्रकारच्या मनोरंजनाची साधनं निर्माण करत. आपण जेव्हा वेगवेगळ्या पाहतो, मानव एक असा जगातला म्हणजे मानव असा सृष्टीत असाच एक प्राणीच आहे जो स्वतःच्या आनंदासाठी आणि इतरांच्या आनंदासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या घटनांची निर्मिती करू शकतो. त्यासोबत कल्पना, सृजन क्षमता याच्या माध्यमातून मानव इतरांचं रंजन करत असतो. त्यासाठी की आपण कला आहे, आर्ट आहे, ऑडिओ, व्हिडिओ, टेक्नॉलॉजी आणि कम्युनिकेशन. आज संपूर्ण 750 कोटी पैकी जवळजवळ 200 कोटीपेक्षा अधिक लोकांजवळ इंटरनेट, मोबाईल टेक्नॉलॉजी अशा बाबीचं तंत्रज्ञान आज आलेलं आहे. आज आपण गावामध्ये जरी गेलो, सर्वसाधारण खेड्यामध्ये, तांड्यामध्ये, वाडीवर अगदी दुर्गम भागापर्यंत जरी पोहोचलो भारताच्या संदर्भात, तरी आपल्याला 3 गोष्टी मात्र सगळ्या गावामध्ये दिसतील. एक टीव्हीचा अँटिना, दुसरा मोबाईल आणि तिसरा बाईक, मोटरसायकल. मोटरसायकल त्याचसोबत मोबाईल आणि डिश अँटिना. येणाऱ्या काळामध्ये तंत्रज्ञानाचा जो वेग जो आहे ग्रामीण भागापर्यंत बदललेला आहे. आधुनिक काळामध्ये 21व्या शतकामध्ये येणारं जे आहे काळ मोबाईल टेक्नॉलॉजी म्हणून म्हटलं जातं. ही मोबाईल टेक्नॉलॉजी त्या माध्यमातून आपण व्हिडिओ आहे, ब्लॉग आहे, शिक्षण आहे. आज आपण कोरोनाच्या काळामध्ये आपण पाहत होतो, अद्यापही आपण की नाही ऑनलाईन क्लासेस वेगवेगळ्या प्रकारे चालू आहे. आज आपण गुगल आहे, युट्यूब आहे, अशा सारख्या विविध प्रकारच्या प्लॅटफॉर्मवर, फेसबुक आहे, इंस्टाग्राम, अशा वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर की आपण आपलं स्वतःचं मनोरंजन असेल किंवा जीवन जगण्यासाठी लागणाऱ्या तंत्रज्ञानाचा अभ्यास असेल, या सगळ्या बाबी आपल्याला या प्लॅटफॉर्मवर मिळतात. म्हणजे याचा अर्थ हे डिजिटल प्लॅटफॉर्म इतक्या मोठ्या वेगाने वाढत चालले आणि ते गावापर्यंत येते. त्यासाठी आपला आर्ट डायरेक्टर आहेत, त्याचं रिपोर्टिंग करणारे आहेत, करस्पॉन्डन्ट करणारे लोक आहेत, त्यासोबत त्यासाठी लागणारे ग्राफिक डिझायनर आहेत, फोटोग्राफर आहेत, त्याचे एडिटर आहेत. तर येणाऱ्या काळामध्ये डिजिटल रिव्होल्युशन जे आहे इतक्या वेगाने ग्रामीण भागापर्यंत पसरणार आहे. आता पोहोचलेलंच आहे, पण याची दुसरी स्टेज 5G टेक्नॉलॉजी नंतर अजून वाढणारी आहे. त्यामुळे भविष्यातलं हे क्षेत्र खूप चॅलेंजिंग जसं आहे तसं फ्युचर ब्राईट करणारं सुद्धा आहे, आपल्याला असं दिसून येईल. सोबतच आपल्याला व्यवसाय आणि बिझनेस आणि फायनान्स, अनादी काळापासून बिझनेस आणि फायनान्स चालू झालेलं आहे. जेव्हापासून मानवाला संपत्तीचा शोध लागला, संपत्ती निर्माण, संपत्तीचं महत्व कळायला लागलं, तेव्हापासून त्याचा व्यवसाय आणि त्याचा पैसा ह्या दोन्ही गोष्टी कशा प्रकारे विकसित होत गेल्या. आणि त्यासाठी बिझनेस आणि फायनान्स या क्षेत्रामध्ये आज संपूर्ण जगावर जर खऱ्या अर्थानं जर राज्य जर म्हटलं, टेक्नोक्रॅट्स आणि फायनान्स आणि बिझनेसचे मॅनेजर्स, म्हणजे फायनान्स, बिझनेस आणि टेक्नोक्रॅट्स हीच मंडळी जगावर खऱ्या अर्थानं प्रभुत्व निर्माण करून ठेवलेली आहे. आज जग प्रचंड वेगाने एकासाठी येताना जसं दिसतंय, तसंच हा भांडवल आहे, फायनान्स आहे, कॅपिटल आहे. हे कॅपिटल एका देशातून दुसऱ्या देशात जातं. त्यासाठी भविष्यामधलं फायनान्सिंग आणि बिझनेस हे दोन्ही मोठे करिअर आहेत. हे करिअर सुद्धा आपल्याला याचा विचार आपल्याला करावा लागेल. आणि या बिझनेस आणि फायनान्स मध्ये जर करिअर जर करायचं झालं
तर आपल्याला अकाउंटिंग असेल, बुक किपिंग असेल, ऍनालिसिस असतील किंवा अशा प्रकारचे काम जे आहेत, बऱ्यापैकी भरपूर अशी कामं आहेत त्या बिझनेस आणि फायनान्स मध्ये आपल्याला करता येईल. त्याच्यामध्ये आपण पाहतो चार्टर्ड अकाउंटंट असतील आपल्या आजूबाजूला, त्यासोबत फायनान्शियल वित्तीय विश्लेषक म्हणून आपण त्यांना विविध प्रकारचे प्रोडक्ट विकणारे जसे म्युच्युअल फंड आहे, शेअर मार्केट आहे, याची माहिती सांगणार आहे. त्याचसोबत आपण फायनान्सिंग आहे, बिझनेस मॉड्यूल्स आहेत, विविध प्रकारच्या व्यवसायासाठी लागणारे कॅपिटल आहे, ते कॅपिटल आणण्यासाठी त्याचे व्हेंचर कॅपिटल्स असतील, त्याचसोबत तिने स्टार्टअप साठी लागणारं भांडवल जे आहे, वेगवेगळ्या प्रकारचे क्राऊड फंड सारखे घटक असतील, या सगळ्या वेगवेगळ्या प्रकारच्या घटकाचा अभ्यास आपल्याला करणं गरजेचं आहे आणि करिअर म्हणून हा विचार करणं आपल्याला गरजेचं आहे. मित्रो, आपण हा एक शॉर्ट मध्ये आपण एक कमी कालावधीमध्ये संक्षिप्त स्वरूपामध्ये आपण ही माहिती याच्यासाठी देतोय की याचे सविस्तर असे यापैकी एक एक विषय असा आहे की याच्यावर एक एक तासाचं लेक्चर जरी दिलं, एक एक तासाचा विषय जरी ठेवला आपण, तरी तो संपणार नाही, कारण त्या विषयाची व्याप्तीच एवढी मोठी आहे, त्या कमी कालावधीमध्ये आपल्याला देता येणार आहे. आपण संक्षिप्तपणाने ही सगळी माहिती आपण पुढे घेतोय. दुसरा आहे शिक्षण. शिक्षण आणि प्रशिक्षण. आपण लहानपणापासून वाढत असतो, विकसित होत असतो, आपल्या आयुष्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे शिक्षण देणारे घटक असतात. पूर्वी तंत्रज्ञान एवढं बदललेलं नव्हतं, काळाच्या ओघामध्ये तंत्रज्ञान खूप बदललेलं आहे. मानवी जीवनामध्ये आज तंत्रज्ञानाचा एवढा मोठा वापर झालेला आहे की घरामध्ये जाताना पहिलं बेल लावली, बेल वाजवावी लागते, टीव्ही, मोबाईल, कॅमेरा, त्यासोबत मोटरसायकल, कार, ही सगळे तंत्रज्ञान आहे. या तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी आपल्याला टेक्नॉलॉजी समजणं आवश्यक आहे आणि टेक्नॉलॉजीसाठी तुम्हाला ज्ञान मिळवणं आवश्यक आहे. आणि ज्ञान मिळवत असताना आपण पूर्णतः टेक्निशियनच असण्याची गरज नाही. अनेक ठिकाणी आपण प्रशिक्षणाच्या माध्यमातून सुद्धा आपण घेत असतो. आपण शिक्षण आणि प्रशिक्षणच्या माध्यमातून विविध प्रकारचे काम आपण घेऊ शकतो. सर्व प्रकारचं प्रशिक्षण घेतलं जाऊ शकतं. सर्व प्रकारचं शिक्षण आहे. जसं एक डान्स आहे, कोरिओग्राफी ज्याला आपण म्हणतो, त्याचसोबत की आता अलीकडे आरजे आहे, डीजे आहे, ह्याचसोबत आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये आपण किती व्हिडिओग्राफी आहे, कोरिओग्राफी आहे, त्याचसोबत ग्राफिक डिझाईन आहे, विविध मोबाईल रिपेअरिंग असतील, अशी विविध प्रकारचे रिपेअरिंग असतील, मूळ कामं असतील, अनेक प्रकारचे कामं आपल्याला प्रशिक्षणातून सुद्धा करता येऊ शकतात. पण शिक्षण आणि प्रशिक्षण हे खूप मोठी जागा आहे. अजूनही 750 कोटी लोकांपर्यंत जेव्हा जायचंय तेव्हा आपल्याला भविष्यामध्ये ही गोष्ट आता येणार आहे. आणि टेक्नॉलॉजी इतकी वाढलेली जरी असली तरी 1 to 1 सोल्युशन देणारे सुद्धा लोक आहेत, ज्यांना शिक्षण आणि प्रशिक्षणाच्या माध्यमातून आपण त्यांना विविध प्रकारच्या सुविधा आपण समन्वय करून देऊ शकतो, शिक्षक म्हणून देऊ शकतो, लायब्ररी म्हणून देऊ शकतो. विविध प्रकारचे जे ज्ञान आहे ते ज्ञान देण्यासाठी जे ट्रेनिंग आणि डेव्हलपमेंट स्पेशलिस्ट आहेत ते सुद्धा विविध प्रकारच्या तंत्रज्ञानाला आपण माध्यमातून आपण देऊ शकतो. महत्वाचं याच्यासोबतच की आपण जर पाहतो तर या सगळ्या खाजगी क्षेत्रामध्ये असे विविध प्रकारचे जसे जॉब आहेत तसं गव्हर्नमेंट सुद्धा आहे. गव्हर्नमेंट सुद्धा जॉब जे आहे ते करिअर आहे. गव्हर्नमेंट मध्ये 2 प्रकारचं काम आहे. जसं की आपण पाहतो की करिअर म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचं. आपण त्याच्यामध्ये करिअर म्हटलं की नोकरी हाच एक डोळ्यासमोर एक विषय येतो. तर करिअर म्हणजे तुम्ही जीवनामध्ये जिथं आहात तिथं तुम्ही त्या स्टेजला तुम्ही वर पुढे येणं, प्रगती होणं आणि त्या क्षेत्रामध्ये राहून तुम्ही एक्सपर्ट होणं. यामध्ये वकील असू शकतात, डॉक्टर असू शकतात, राजकीय व्यक्ती सुद्धा असू शकतात आणि राजकीय व्यक्ती असतील, लोकप्रतिनिधी असतील किंवा डिफेन्स असेल, अशी विविध क्षेत्र आहेत ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला त्या क्षेत्रातला निष्णात, त्या क्षेत्रातला एक्सपर्ट आपल्याला व्हावं अशी भावना आपल्यामध्ये जर असेल तर हे सुद्धा एक खूप मोठं करिअरचं क्षेत्र आहे, ज्या क्षेत्राच्या माध्यमातून आपण आपल्या देशाची सेवा करू शकतो. त्यासोबत हा देश समृद्ध संपन्न होण्यासाठी आपल्याला मदत करते. त्यासोबत आपण सगळ्यात महत्वाचा भाग जो आहे, आपल्या आजूबाजूला खूप असे लोक आहेत ज्या लोकांना आपण लोकप्रतिनिधी
असेल, डिफेन्स असेल, विविध प्रकारचे जे सार्वजनिक जीवनात काम करणारे जे जागा आहेत, नगरसेवक असू शकेल, लोक आमदार असू शकतील, खासदार असू शकतील, हे सुद्धा आपण जर पाहिलं तर हे सुद्धा करिअरचे साधन. म्हणजे आपण नोकरी किंवा पैसा याच उद्देशाने आपण जेव्हा करिअरचा विचार करतो तर तो अर्थ खरा नाही. तो महत्वाचा भाग जो आहे, तर आपण अशा प्रकारचे विविध प्रकारचे करिअर आहेत, ह्या करिअरचा वापर करून आपण आपल्या आजूबाजूला जी लोक आहेत, समूह आहेत, समाज आहे, त्या सर्वांची आपल्याला मदत करता येईल. ज्यामध्ये आपण दिव्यांग आहेत, महिला आहेत, वृद्ध आहेत, अशा अनेक समाजामध्ये घटक आहेत ज्या समाजाला आपल्याला म्हणजे समाज सुधार त्याला म्हणू आपण. असे सुद्धा अनेक घटक आहेत की ज्या घटकाचा आपण अभ्यास करिअर म्हणून काम करू शकतो आणि त्याच्यामध्ये आपलं आयुष्य समृद्ध संपन्न म्हणजे समृद्धी आणि संपन्नता ही केवळ पैशासोबतच येत नसते. ती जीवनाची आहिकता जी आहे, ती आहिकता भौतिकता, ही भौतिकता आणि आहिकता याच्यासोबत मनाचं समाधान सुद्धा आपण खूप महत्वाचा भाग लागतो. तर आपण आज जे गव्हर्नमेंट मध्ये विविध प्रकारच्या ज्या जागा असतात, विविध प्रकारची कामं असतात, ते सुद्धा करिअर होऊ शकतं. याच्या पुढे आपण जेव्हा पाहतो, जेव्हा आपण आरोग्य क्षेत्रात जसं आपण कोरोना काळामध्ये आपल्याला लक्षात आले की आपण आरोग्य व्यवस्था किती महत्वाची आहे, याच्या पूर्वी तर आहेच आपण, पण अलीकडच्या गेल्या 1.25 वर्षामध्ये संपूर्ण जगामध्ये आरोग्य व्यवस्थेचं पुनरुत्थापन, आरोग्य व्यवस्थेचं रिकन्स्ट्रक्शन करावं असं आपण सगळेजण म्हणतो. आणि यासाठीचा महत्वाचा भाग संपूर्ण जगामध्ये आरोग्य व्यवस्था लक्ष आपल्याला संपूर्ण जगाचं लागलेलं आहे. आणि या कोरोना सारख्या आजाराने मानवी जीवनामध्ये किती महत्वाचा भाग आरोग्याचा आहे आणि ते व्हॅक्सिनेशन असतील किंवा हा आजार संक्रमण असेल, या आजाराच्या निमित्ताने संपूर्ण जग 1-1.5 वर्ष थांबलेलं आहे. यासाठी या क्षेत्रामध्ये सुद्धा प्रचंड मोठं करिअरची जागा आहे. यामध्ये आपण फार्मासिस्ट होऊ शकता, आरोग्य डॉक्टर्स होऊ शकतात, विविध प्रकारचे फिजिकल थेरपिस्ट होऊ शकतात, डेंटल असिस्टंट होऊ शकतात, त्याचसोबत सर्जन आहेत, डॉक्टर्स आहेत. यासोबत सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आज आपण पाहतो की जगामधल्या सर्वात मोठ्या व्हॅक्सिन ज्या कंपन्या जर आपण पाहिल्या तर ते संपूर्ण जगाला या व्हॅक्सिनच्या माध्यमातून मानवी जीवन जगण्यासाठीचं जे प्रेरणा आहे त्या जीवन ठेवण्याचं काम या कंपन्या करतात. त्यासाठी जे संशोधन लागतं, अशा प्रकारच्या संशोधनामध्ये सुद्धा खूप मोठं काम आहे आपल्याला. आणि हे संशोधनामध्ये आपल्याला जायची गरज खूप आहे. आपल्या आजूबाजूला विविध प्रकारचे आजार आहेत, विविध प्रकारच्या व्याधी आहेत. या व्याधी आणि या आजारापासून मुक्तता मिळवण्यासाठी आरोग्य क्षेत्र एक अशी जागा आहे ज्या क्षेत्रामध्ये प्रचंड अशी पोकळी भरलेली आहे, ज्या पोकळीमध्ये आपण आपला पालक, आपला मुलगा, आपला विद्यार्थी त्याचं करिअर त्याच्यामध्ये होऊ शकते, हा त्याच्या पाठीमागचा विचार आपण घ्यायला हरकत नाही. ही खूप मोठी जागा आहे ज्या क्षेत्रामध्ये आपण करिअर घडवू शकतो. सोबत आहे आज सध्याचा सर्वात मोठा हॉट विषय ज्याला आपण म्हणतो इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर ज्याला म्हणतो. हे जे टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती तंत्रज्ञान. आज आपण संपूर्ण जग जर पाहिलं, या माहिती तंत्रज्ञानावर आधारित असलेल्या जगामध्ये आज आपण वावरतो. आज या इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी शिवाय माणूस सापडणं अशक्य होत चाललेलं आहे. आहेत असे अपवाद आणि कसल्याच प्रकारचं तंत्रज्ञान वापरणारी माणसं आहेत, परंतु प्रचंड वेगानं माहिती तंत्रज्ञानाचा विकास आणि वेगाने जलद गतीने विकास चाललेला आहे. त्यामुळे अजूनही आणि भविष्यात सुद्धा माहिती तंत्रज्ञान, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ज्याला आहे त्याच्यामध्ये कॉम्प्युटर आहे, त्याच्यामध्ये प्रोग्रामर आहेत, रिसर्च करणारे आहेत, डाटा सायंटिस्ट आहेत, वेब डेव्हलपर आहेत आणि विविध प्रकारचा डाटाबेस मॅनेजमेंट, सर्व्हर, अशा विविध प्रकारचे कामं आहेत. त्यामध्ये जे कामं अजूनही संपूर्ण जगापर्यंत जायचं. आज आपण पाहतो जग 750 कोटीचं जरी असलेलं असेल तरी तंत्रज्ञान आणि मानवी जीवनाचा विकास हा सर्वांपर्यंत अद्याप पोहोचलेला नाही. या सर्वांपर्यंत पोहोचवण्यामध्ये आपल्या मुलाचं, आपल्या पालकांचं, आपल्या विद्यार्थ्याचं काय योगदान राहू शकते आणि ते विद्यार्थ्याचं योगदान, त्याचं करिअर कसं होऊ शकते
आणि त्या करिअर सोबत त्या विद्यार्थ्याची आवड, त्याची स्ट्रेंथ, त्याचं कौशल्य जर असेल, डेफिनेटली आपण पुढे अशा प्रकारचे विषय आपल्याला घेता येऊ शकतो. त्यासोबत आपण आजूबाजूला विविध प्रकारचे पोलीस असतील, डिटेक्टिव्ह असतील, फायर फायटर असतील, किंवा अशा प्रकारचे जे दैनंदिन जीवनामध्ये आपल्याला जे लोक आहेत ते आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये काम करताना आपल्याला पाहता येतात. तर हे अशा प्रकारचं सुद्धा क्षेत्र आहे. ज्याला आपण मार्केट म्हणतो. मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचं बाजार आहे. बाजार पूर्वी कधी नव्हता एवढा आता गुंतागुंतीचा झालेला आहे. ह्या गुंतागुंतीचं आता उदाहरणार्थ आज आपण इन्व्हेस्टमेंट करतो किंवा व्यापार आहे, व्यापार करतो. एक वस्तू घेतो, दुसरी वस्तू विकतो. एक वस्तू घेणारा आणि एक वस्तू विकणारा अशा दोन प्रकारचा संबंध या ठिकाणी येत असतो. तो बाजार जो आहे तो बाजार सर्व माणसांनी तो समजून घेणे गरजेचं. आपल्या सगळ्यांना की मार्केट म्हणजे काय? मार्केट म्हटलं की आपल्याला कुठेतरी भाजीपाला मार्केट, कुठे जुन्या घोड्याचं मार्केट किंवा शेअर मार्केट अशा प्रकारेच आपली भूमिका असते. बऱ्याचदा आपण अशा प्रकारची समज घेऊन जात असतो. बाजार ही एक मोठी संकल्पना आहे आणि भविष्यामध्ये मार्केटचा अभ्यास आणि त्यासाठी प्रत्येक व्यक्तीला, ग्रुपला, घटकाला मार्केटच्या अनुषंगाने असलेले जे फायदे आहेत, उत्पादक आहेत, प्रोडक्ट्स आहेत, सर्व्हिसेस जे आहेत ते देण्याची खूप मोठी गरज निर्माण होते. आणि ही गरज जी आहे, आता उदाहरणार्थ तुम्हाला इन्व्हेस्टमेंट प्लॅनर जो आहे त्याचसोबत तुम्हाला भविष्यामध्ये विविध प्रकारच्या क्षेत्रामध्ये तुम्हाला प्रत्येकाला पर्सनल असिस्टंट सुद्धा तुम्हाला वेगवेगळ्या क्षेत्रातलं नॉलेज असलेला माणूस तयार होऊ शकेल प्रत्येक व्यक्तीचा. आज बँकेने चांगल्या कस्टमरला पर्सनल रिलेशन मॅनेजर दिलं जातं आणि त्याच बाबतीवर चांगल्या प्रकारचं काम करणारे, चांगल्या प्रकारचं मध्यमवर्गीय, उच्चवर्गीय जीवन जर आपण जगत असतात तर वेगवेगळ्या प्रकारचे प्रोडक्ट विकणाऱ्या कंपन्या प्रत्येकासाठी पर्सनल असिस्टंट फॉर मार्केटिंग अशा प्रकारचा विचार करतात आणि मार्केटमध्ये अशा प्रकारचे सुद्धा खूप मोठ्या जागा आहेत जे प्रत्येक ग्राहकासाठी तशा प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करतात. आपण तंत्रज्ञान आहे, विज्ञान आहे, तंत्रज्ञान, अभियांत्रिकी, इंजिनिअरिंग हे सगळे जे घटक आहेत आजही मानवी जीवनामध्ये खूप महत्वाचा घटक आहे. सायन्स आहे, विज्ञान आणि तंत्रज्ञानच्या जीवनातून मानवाची इथपर्यंत प्रगती झालेली आपण पाहतो. आणि ही प्रगती मानवी जीवनामध्ये जी विज्ञान आणि तंत्रज्ञानातून जी निर्माण झालेली प्रगती आहे ती इंजिनिअरिंगच्या माध्यमातून पुढे आलेली आहे. आणि ही आलेली प्रगती जी आहे आपल्याला टिकवायचीच नाही तर पुढे घेऊन जायची आहे. जे राहिलेले जे लोक अजूनही आहेत समृद्धीपर्यंत येण्याचे किंवा त्यांचं जीवनमान अजूनही उंचवायचं आहे, त्यांच्यासाठी जे करिअर करायचं आहे त्यासाठी स्टॅटिस्टिक्स असते, वेगवेगळ्या प्रकारचे बायोकेमिस्ट, बायोलॉजिस्ट, सिव्हिल इंजिनियर्स, इंजिनिअरिंग मध्ये पण वेगवेगळ्या प्रकारचे पोर्टफोलिओ आहेत. जसे की सिव्हिल इंजिनियर आहे, इलेक्ट्रिकल इंजिनियर आहे, मेकॅनिकल इंजिनियर आहे, थर्मल इंजिनिअरिंग, वेगवेगळ्या प्रकारचे इंजिनिअरिंग आहेत जे आपल्याला पाहता येईल. आज आपण जाता आपण भारतातले सर्वात टॉप 10 प्रकारचं कोणतं करिअर आहे जे आपण याच्यामध्ये पाहतो. आज आपण टॉप हायेस्ट पेइंग जॉब्स इन इंडिया, भारतामध्ये सर्वात जास्त पगार मिळणारे किंवा सर्वात जास्त महत्व असलेले इम्पॉर्टंट जॉब्स असलेले जी कोणती जागा असतील तर ह्या जागा आहेत. त्यामध्ये सर्वात नंबर 1 आहे. अजूनही डॉक्टर्सना, सर्जन्सना महत्व आहे. त्यामुळे डॉक्टर, इंजिनियर्स म्हणजे डॉक्टर्स जे आहेत, सर्जन्स जे आहेत त्यासाठी खूप मोठी स्पर्धा पण आहे. पण आपल्या मुलांची आवड आणि करिअर करायची जर असेल तर हे सुद्धा एक खूप मोठं क्षेत्र आज आपल्याला दिसून येतं. आज विज्ञान तंत्रज्ञानाने एवढी मोठी प्रगती घेतलेली आहे. काळाच्या ओघामध्ये माहिती तंत्रज्ञान, ज्याला इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी म्हणतो, एवढा मोठा व्याप वाढलेला आहे. त्यासाठी डाटा सायंटिस्टची गरज आहे. आज अलीकडे मानवी प्रगती इथपर्यंत आलेली आहे की आता यंत्र माणसाला शिकवणार आहे. त्या मानवी जीवनामध्ये मशीन लर्निंग एक्सपर्ट जे आहेत ते सुद्धा आपल्याला भविष्यामध्ये लागणार आहे. ब्लॉकचेन डेव्हलपर नावाचं अलीकडे जे टेक्नॉलॉजी आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी मध्ये अलीकडे ब्लॉकचेन डेव्हलपरची खूप मोठी डिमांड आहे. त्यासोबत फुल स्टॅक सॉफ्टवेअर आहे, प्रोडक्ट मॅनेजमेंट
काम करणारे जे लोक आहेत त्याचं खूप मोठं काम आज संपूर्ण जगामध्ये या क्षेत्रामध्ये मागणी आहे. त्यासोबत मॅनेजमेंट कन्सल्टंट आहे, इन्व्हेस्टमेंट बँकर एक आहे, चार्टर्ड अकाउंटंट आहे, मार्केटिंग मॅनेजर. अशा स्वरूपाचे हे जे जॉब आहेत, अशा प्रकारचा जो व्यवसाय आहे, अशा प्रकारचं प्रोफेशन जे आहे आज जगामध्ये इतक्या वेगानं की नाही आपण पाहतो की प्रचंड भारतामध्ये टॉप 10 असे हायस्ट पेइंग जॉब्स आहेत. मित्रांनो, आपल्याला आपली करिअर आणि आपली आवड हे खूप महत्वाची आहे. आणि करिअर आणि आपली आवड हे जर मॅच होत असेल तर आपल्यासाठी खूप आनंदाची. तर आपण त्याचसोबत आपण पाहूया जीवनामध्ये खूप साऱ्या जॉबच्या संधी आहेत, करिअरच्या संधी आहेत. त्यातलं त्यात सर्वात महत्वाचं आणि ज्याला आपण म्हणू एक महत्वाचा इम्पॉर्टंट भाग जे आहे, आपण ज्या देशात राहतो, आपण ज्या राज्यात राहतो, आपल्या आजूबाजूला असलेला समाज आहे, समूह आहे, मानव आहे, ज्यांच्यासोबत आपण लहानपणापासून वाढलेले आहोत. माझा देश आहे, माझं राज्य आहे, त्याच्यासाठी मला काही करता आलं पाहिजे. तुम्ही काय करू शकतो ऍज अ नागरिक म्हणून जसं करू शकता, त्याचसोबत गव्हर्नमेंट मध्ये सुद्धा खूप प्रकारचे जॉब्स असतात, नोकरी असतात. हे सुद्धा एक चांगल्या प्रकारची जागा आहे, एक चांगल्या प्रकारचं करिअर आहे. ते करिअर आपल्याला गव्हर्नमेंट जॉब मध्ये आपल्याला आढळून येईल. गव्हर्नमेंट मध्ये आपण वेगवेगळ्या पदावर राहू शकता. आपण पाहतो कुठले विविध प्रकारचे चित्रपट पाहतो, त्या चित्रपटामध्ये आपण कुठे कलेक्टर दाखवला असतो, कुठे एसपी दाखवलेला असतो, आणि ते जे कलेक्टर आणि एसपीचे जे अधिकार आपण जे पाहतो की त्यानंतर आपल्याला वाटतं की आपणही कलेक्टर एसपी व्हावं. पण दुसरी बाजू आपण हे पहा, त्यांची जी प्रतिष्ठा आहे त्यासोबत कर्तव्य सुद्धा खूप आहे, जबाबदाऱ्या सुद्धा खूप आहे. पण महत्वाचा भाग हे आहे की भारतीय राज्यघटनेने दिलेले अधिकार जे आहेत त्या अधिकाराचा वापर करून आपले हे अधिकारी जे आहेत, म्हणजे आय एस असतील, आयपीएस असतील, इंडियन फॉरेन सर्व्हिसचे अधिकारी असतील, असे विविध प्रकारचे जे आहेत, एक शासन चालवत असताना सर्व प्रकारच्या कामाची गरज असते. जसं आय एस ज्याला म्हणतो, पोलीस आहेत, कृषी आहेत, कृषी विभागात काम करणारे लोक आहेत, फायनान्स विभागात काम करणारे लोक आहेत, पशुसंवर्धन विभागामध्ये काम करणारे लोक आहेत, त्याचसोबत भारतीय विदेश सेवेमध्ये काम करणारे लोक आहेत. हे काम बरोबर करतात का नाही करत हे बघणारी सुद्धा ऑडिटची वेगवेगळी व्यवस्था आहे, यंत्रणा आहे. अशा देश चालवण्यासाठी विविध प्रकारच्या विभागाची गरज असते, आणि हे विविध प्रकारचे विभाग चालवण्यासाठी अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची गरज असते. मग आपण या निमित्ताने आपल्याला आणि गव्हर्नमेंट जॉब मध्ये काय, तर गव्हर्नमेंट जॉब मध्ये सुरक्षितता खूप महत्वाची. तुम्ही गव्हर्नमेंट जॉब मध्ये आपण पाहतो, गव्हर्नमेंट जॉब हा सेक्युअर जॉब मानला जातो. गव्हर्नमेंट जॉब हा सेक्युअर मानला जातो. त्याचसोबत गव्हर्नमेंट मध्ये फिक्स अशी सॅलरी ठरलेली असते, त्यामुळे कुणीही त्या प्रकारे आपल्याला कुणी आला प्रायव्हेट मध्ये असेल किंवा बाहेरच्या क्षेत्रामध्ये, शासन सेवेची सुरक्षितता आहे, निश्चित अशी वेतनाची हमी आहे. त्याचसोबत जे शासनाने राज्यघटनेने जे अधिकार दिलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करण्यासाठी त्यांच्या हातामध्ये दिलेले अधिकार. त्यामुळं गव्हर्नमेंट जॉब ही खूप मोठी ऑपॉर्च्युनिटी आहे, खूप मोठी संधी आहे. ही संधी आपल्याला मिळवायची जर झाली तर आपल्याला सर्वात प्रथम पाहावं लागेल की गव्हर्नमेंट जॉब म्हणजे कुठे कुठे कशा कशा प्रकारचे जॉब असतात ते आपण पाहतो. आपला संपूर्ण देश जर पाहिला, खूप मोठा देश आहे, एवढे वेगवेगळे राज्य आहेत. त्या संपूर्ण देशाला चालवण्यासाठी विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांची गरज असते, विविध प्रकारच्या कर्मचाऱ्यांची गरज लागत असते. आणि ही गरज सेंट्रल गव्हर्नमेंट त्यांच्या विविध प्रकारच्या परीक्षेच्या माध्यमातून घेत असतात. जसं की संपूर्ण देशभर इंडियन पोलीस सर्व्हिस आहे, इंडियन ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सर्व्हिस आहे, त्याला भारतीय प्रशासकीय सेवा म्हणून, भारतीय पोलीस सेवा म्हणून, त्याचसोबत भारतीय फॉरेन सर्व्हिस, इंडियन फॉरेन सर्व्हिस म्हणून, अशा विविध प्रकारच्या सर्व्हिसेस ज्या आहेत त्याच्या माध्यमातून भारतामध्ये युपीएससी, युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन च्या माध्यमातून परीक्षा घेतल्या जातात. आणि ह्या परीक्षेतून उत्तम आणि सर्वात टॉप असलेल्या विद्यार्थ्यांचं त्यांच्या मेरिट प्रमाणे
मेरिट प्रमाणे त्यांचं पोस्ट ठरली जाते आणि ते हे देशामध्ये लोक काम करतात. त्याचसोबत आपण पाहतो सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये युपीएससी जशी परीक्षा अधिकाऱ्यांसाठी घेत असते, पण अधिकारी एकटेच प्रशासन चालू नाही शकत. त्यासाठी लागणारं मनुष्यबळ आहे. त्याच्यामध्ये ऑफिस सुपरिटेंडंट असतील, क्लर्क असतील, सुपरवायझर असतील, शिपाई असतील, अशा विविध प्रकारच्या ऑफिसमध्ये सुद्धा विविध प्रकारचे जॉब लागत असतात. त्याचसोबत बँक आहे, रेल्वे आहे, डिफेन्स आहे, असे विविध प्रकारचे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत विविध प्रकारचे जॉब्स आहेत. त्याच्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग सुद्धा आहेत. तर आपण सर्वात प्रथम पाहू सेंट्रल गव्हर्नमेंटच्या अंतर्गत युनियन पब्लिक सर्व्हिस कमिशन, ज्याला केंद्रीय लोकसेवा आयोग आहे. त्याच्यामध्ये IAS आहे, IPS आहे, IFS आहे, IRS आहे. अशा महत्वाच्या जबाबदारीचं काम केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे केले जाते आणि ही केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे परीक्षा घेतली जातात. जसं स्टाफ सिलेक्शन कमिशन नावाचे यंत्रणा आहे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये. केंद्र सरकारच्या अंतर्गत जी अधिकारी सोडून जे बाकीचे खालचं लागणारं जे मनुष्यबळ जे लागतं ते स्टाफ सिलेक्शन कमिशन द्वारे भरलं जातं आणि दर वर्षाला याच्यामध्ये संपूर्ण भारतामध्ये 7 ते 8 हजार एवढे जागा दर वर्षाला भरल्या जातात. आणि दुर्दैवाने आपल्या महाराष्ट्रातून यासाठी प्रवेश करणाऱ्यांची, फॉर्म भरणाऱ्यांची आणि निवड होण्याचं प्रमाण अतिशय कमी आहे. तर आपल्याला ही सुद्धा एक खूप मोठी संधी आहे ज्या क्षेत्रामध्ये आपल्याला करिअर म्हणून घडता येईल. तसंच आहे स्टेट गव्हर्नमेंट. आपलं महाराष्ट्र सरकार आहे. महाराष्ट्र सरकार चालवण्यासाठी विविध प्रकारचे डिपार्टमेंट आहेत. जसं महसूल विभाग आहे, पोलीस विभाग आहे, वित्त विभाग आहे, कृषी विभाग आहे, पशुसंवर्धन आहे, असे विविध प्रकारचे विभाग आहेत. आणि या विभाग चालवण्यासाठी विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांची आणि कर्मचाऱ्यांची गरज आहे. अधिकाऱ्यांच्या गरज पूर्ण करण्यासाठी जसं केंद्रीय लोकसेवा आयोग, ज्याला आपण युपीएससी म्हणतो, त्याच धर्तीवर राज्यघटनेने प्रत्येक राज्याला एक लोकसेवा आयोग दिलेला आहे. हा लोकसेवा आयोग महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोग या नावाने ओळखला जातो आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोग हा महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या परीक्षा घेतो. आता आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांची भरती केली जात असते. त्यासाठी विविध प्रकारच्या परीक्षा घेतल्या जात असतात. आज जर आपण पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून खूप चांगले अधिकारी निवडले जातात. त्याचसोबत अगदी ग्रामीण भागात मेहनती हुशार मुलं आपण महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून भरती झालेले आपण पाहू शकतो. म्हणून एक गव्हर्नमेंट जॉब मध्ये जे अधिकाऱ्यांचा जो जॉब आहे त्याचसोबत त्यांना लागणारा जो कर्मचारी वर्गाचा जो जॉब आहे, सुरक्षित, अधिकार निश्चित, त्याचसोबत फिक्स असं आणि इन्क्रिमेंटल अशा प्रकारचं वेतन, याच्यामध्ये आपल्याला सेवा सुविधा लाभ तसे खूप आहे. त्यामुळे गव्हर्नमेंट जॉब आणि महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत आपण पाहिले ते महाराष्ट्र लोकसेवा आयोग मार्फत आपण घेताना पाहतो. महाराष्ट्र लोकसेवा आयोग विविध प्रकारच्या अधिकाऱ्यांची जशी भरती केली जाते तशाच सोबत महाराष्ट्रामध्ये विविध प्रकारच्या परीक्षा होत असतात. ज्यामध्ये उदाहरणार्थ घेऊ आपण पोलीस भरती आहे, जिल्हा परिषद आहे, तलाठी भरती आहे. त्यासोबत विविध विभागासाठी लागणारं जे मनुष्यबळ आहे ते त्या विभागाच्या अंतर्गत सचिव स्तरावर किंवा त्यांच्या विभागीय पातळीवरचे जे प्रादेशिक विभाग प्रमुख असतात किंवा त्या पदाची गरज, त्याची रचना हे पाहून त्या विभाग स्तरावर केले जात असतात. आपल्याला आज आपण ही मास्टरी अकॅडमी ही विविध प्रकारचे कोर्सेस आपण घेताना पाहतो. याच्यामध्ये आपण पोलीस भरती आहे, जिल्हा परिषद आहे, तलाठी आहे, ह्या सर्व प्रकारचे कोर्सेस आपण घेतो. विद्यार्थ्यांसाठी अगदी माफक किमतीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये एकमेव असं कोचिंग आपली अकॅडमी आहे, ज्या अकॅडमीमध्ये आपण विद्यार्थ्यांना लाईव्ह आणि रेकॉर्डेड लेक्चरच्या सोबतच डिजिटल बुक्स, ऑडिओ बुक्स, त्याचसोबत दर आठवड्याला टेस्ट, याच सोबत आपण विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाचा विकास होण्यासाठी ब्रेन जिम या कल्पनेच्या सोबतच व्यक्तिमत्वाचा विकास कोर्स सोबतच इंग्रजी ग्रामर आणि कम्युनिकेशन कोर्स सुद्धा आपण मोफत देतो.
विद्यार्थ्यांना लागणाऱ्या सर्व प्रकारच्या सुविधा आमच्या वेबसाईटवरती आम्ही ठेवलेल्या आहेत. तर कृपया आपण सगळेजण आपण या निमित्ताने या व्हिजिट द्या. तर आपल्याला निश्चितपणे महाराष्ट्र शासनाअंतर्गत ज्या विविध प्रकारचे गव्हर्नमेंट जॉब जे आहेत ते गव्हर्नमेंट जॉबची भरती पासून त्याच्या निवडीपर्यंत सगळी माहिती आणि त्याच्या प्रकारच्या सर्व प्रकारच्या सेवा अशा प्रकारचे कोर्सेस आपण आपल्या ई मास्टरी अकॅडमी तर्फे घेतलेले आहेत. आपण निश्चित भेट द्या, व्हिजिट द्या आणि आपल्याला निश्चित आवडेल. आणि अशा प्रकारची सुविधा महाराष्ट्रामध्ये सर्वप्रथम आपण दिलेली आहे. ही संधी आपण निश्चित घ्यावी ही विनंती. त्यासोबत गव्हर्नमेंटच्या सोबतच जसं केंद्रात आणि राज्यामध्ये पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग असतात. पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग कंपन्या असतात, बँक असतात. या माध्यमातून जसं आपण ओएनजीसी ला आपण म्हणतो, स्टेट बँक ऑफ इंडिया आहे, बँक्स आहेत. तर ह्या बँकेच्या आहेत, रेल्वे आहे, डिफेन्स आहे, त्याच पद्धतीने जॉब घेतली जातात. जसं इंडियन रेल्वेचं रेल्वे बोर्ड गव्हर्नमेंट ऑफ इंडिया घेतले, डिफेन्स आहे, नेव्ही आहे, एअरफोर्स आहे, भारतीय सरकार जे आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या अंतर्गत त्या परीक्षा घेतल्या जात असतात. त्याचसोबत गव्हर्नमेंटचे विविध विभाग जे असतात शासनाचे, त्या विभागामध्ये विविध प्रकारचे जॉब येत असतात. ते जॉब आपल्याला इथे दिसतात. त्यासोबतच विद्यापीठामध्ये सुद्धा खूप वेगवेगळ्या प्रकारचे जॉब असतात, ज्याच्यामध्ये प्राध्यापक पासून ते अगदी सर्व प्रकारचे जॉब्स आपण पाहतो. आपण हे आपल्याला इथं दिसून येतं. मित्रो, व्यक्तिमत्वाचा विकास आणि करिअर ही एका दिवसाची गोष्ट नाही. पण महत्वाचं घटना आज 12वी येते. 12वीचा निकाल जवळ आलेला आहे. आपल्या पाल्यांना विश्वासात घ्या, त्यांना संवाद साधा, त्यांची आवड आणि त्यांचं करिअर हे एक करता येईल का पहा. त्यांच्यासोबत संवाद साधल्यानंतर की नाही खूप साऱ्या प्रश्नांची उत्तरे सापडली. मुलावर अनावश्यक प्रेशर देण्यापेक्षा त्यांच्याशी संवाद साधून त्यांचा परफॉर्मन्स कसा वाढवता येईल आणि त्यांचा परफॉर्मन्स वाढवत असताना त्यांचं जीवन त्यांच्या आनंदामध्ये कसं भर घालता येईल हे पहा. आपण हे पाहिलेले आहेत. यापैकी सगळे विषय असे आहेत की एक एक दिवस जरी शिकवलं तरी ते विषय संपणार नाही. पण एक थोडक्यामध्ये कमी वेळेत आपली ओळख दिलेली आहे. 12वी नंतर काय, 12वी महत्वाचा टप्पा आहे. त्यासोबत मुलं आणि मुलींचा वेळ वयात सुद्धा असं पौगंडावस्थेमध्ये असतं. एक पालक म्हणून आपली एक जबाबदारी आहे यावेळेस या ठिकाणी आपण त्याला खूप जबाबदारीने घेणं आणि करिअर सोबत त्यांची चर्चा करणं ही आहे. आणि ह्याचमध्ये विविध प्रकारची जी माहिती आपल्याला दिलेली आहे, त्याचसोबत गव्हर्नमेंट जॉब ही चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे त्याचा सुद्धा निश्चित विचार करा. आणि करिअर करताना नेहमी विचार केला पाहिजे. आई वडिलांनी सुद्धा तोच विचार केला पाहिजे आणि मुलांनी तोच विचार केला पाहिजे. काय, जेव्हा तहान लागल्यानंतर विहीर खोदायची नाही, तर विहीर तहान लागू शकेल त्यासाठी आपल्याला विहीर खोदायची. मला आज गव्हर्नमेंटचा जॉब नाही मिळाला तुम्हाला, त्यासाठी प्रिपरेशन करावं लागेल. आणि प्रिपरेशन करण्यासाठी तुम्हाला आजपासून तयारी करावी लागेल. मित्रो, गव्हर्नमेंट जॉबची ऑपॉर्च्युनिटी ही मास्टरी अकॅडमी मार्फत आपल्याला घेऊन आलेली आहे. निश्चितपणे आमच्या वेबसाईटला व्हिजिट द्या, पहा, चर्चा करा, शेअर करा आणि तुम्हाला वाटलंच की आमच्याशी कधीही संपर्क करा. धन्यवाद.